पाहुयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सुनीता जामगडे इंस्टाग्रामवरून पाकच्या 3 नागरिकांच्या संपर्कात होती। तपासात समोर 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सुनीता सीमा ओलांडून गेल्याची माहिती। 3ही पाकिस्तानी की यंत्रणेचे गुप्तचर एजंट याचा तपास सुरू। सुनीतानं एलओसीवर एकटं सोडलेला तिचा मुलगा नागपुरात पोहोचला। सुनीता आणि मुलानं पोलिसांना दिलेल्या माहितीत विरोधाभास असल्याची सूत्रांची माहिती। दोघांच्या वेगवेगळ्या माहितीमुळे सुनीतावर पोलिसांचा संशय बळावला। पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केला। म्हाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जेसीबी जप्त। प्रशांत येळवंडेंची शशांक लता हगवणेनं फसवणूक केली होती। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी लावलेले 10 आयईडी पोलिसांकडून निष्क्रिय। नारायणपूर जिल्ह्यातील कोहकामेटा मुख्य मार्गावर माओवाद्यांनी आयईडी लावले होते। आई तुळजाभवानी मंदिरात पूजेच्या साहित्याची अनधिकृतपणे विक्री। मंदिर संस्थांकडून कारवाई। पूजेचं ताट आणि फळांचे कॅरेट जप्त। कोकणच्या हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्गाची रूपरेषा जाहीर। या महामार्गावर 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 ओव्हरपास असणार। महामार्गासाठी 68,720 कोटींचा खर्च येणार। कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे 5 देशांमधील प्रवासाबाबत तज्ज्ञांचा इशारा। चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिकेचा प्रवास पुढे ढकलण्याच्या सूचना। आगाऊ आरक्षण करणाऱ्या एसटी प्रवाशांना आता तिकीट दरात 15% सवलत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। जुलैपासून सवलतीची योजना कार्यान्वित होणार। कोलकातामधील इस्कॉनच्या जगन्नाथ यात्रेच्या रथाला आता सुखोई लढाऊ विमानाचं टायर। सध्या रथाला टायर बसवण्याचं काम सुरू। 27 जूनपासून जगन्नाथाची रथयात्रा।